गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। त्यातच आता नाशिकमधील एका शेतकऱ्यासोबत जे घडलं त्याने एकच खळबळ उडाली आहे। डोळ्यांवर विश्वास बसत नाही असा हा प्रकार आहे। शेतकरी निलेश वारुळे यांच्यासोबत घडलेल्या या घटनेमुळे सर्वच शेतकरी बांधवांमध्ये खळबळ उडाली। एक चूक किती महागात पडू शकते हे यावरून स्पष्ट होते। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विचार करायला लावणारी ही घटना आहे। शेतात राबराब राबताना पाहून जो पैसा मिळतो तो एका चुकीमुळे क्षणात हिसकावला जाऊ शकतो, याचा अनुभव यातून आलाय। शेतकऱ्यांना विचार करायला लावणारी ही घटना आहे। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात राहणारे शेतकरी निलेश वारुळे हे कल्याणमध्ये वास्तव्यास होते। येथे राहत असताना त्यांच्या सोबत जे घडलं त्याने एकच खळबळ उडाली। एकदा निलेश वारुळेंची ओळख कल्पेश तारमळे नावाच्या व्यक्तीशी झाली। इथेच घात झाला। या व्यक्तीसोबत ओळख ठेवणे एवढे महागात पडेल याची त्यांना पुसटशी कल्पना नव्हती। आपल्या जवळचे सगळे काही जाईल असे स्वप्नातही त्यांना वाटले नव्हते। ओळख झाल्यानंतर कल्पेशने निलेश यांना पनवेलमधील मस्तानी नावाच्या देशी दारू दुकानाचे लायसन्स त्यांच्या नावावर करून देण्याचे आमिष दाखवले। दारू दुकानाचे लायसन्स आता आपल्याला भेटणार, आपल्या नावावर होणार म्हटल्यावर ते तयार झाले। हे लायसन्स मूळ मालक मुकुंद भात्रे यांच्या नावावर होते। हे काम पूर्ण करण्यासाठी कल्पेशने 24 जुलै 2024 ते 8 जानेवारी 2025 या कालावधीत वारुळे आणि त्यांच्या भावाकडून टप्प्याटप्प्याने एकूण 1,44,00,000 रुपये घेतले। हा आकडा परत एकदा 1,44,00,000 आहे। परत ऐका। सुरुवातीला कल्पेशने लायसन्सच्या मूळ मालकाला 61 लाख रुपये दिल्याचे सांगितले, मात्र उर्वरित रक्कम दिली नाही। त्यामुळे लायसन्स हस्तांतरणाची प्रक्रियाही पूर्ण झाली नाही। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वारुळे यांनी आपले पैसे परत मिळवण्यासाठी कल्पेशकडे सतत पाठपुरावा केला। तेव्हा कल्पेशने वारुळे यांना 2 चेक दिले। यातील पहिला चेक हा सारस्वत बँकेचा 4 लाख रुपयांचा होता। 1,44,00,000 त्यांना दिलेले असताना त्यांनी फक्त 4 लाखांचा चेक दिलेला। आता 4 लाख तरी जमा होतील असं वाटलं होतं, पण तो जो 9 एप्रिल 2025 रोजी खात्यात पैसे नसल्याने बाउन्स झाला। इथे फसले। यानंतर 1 मे 2025 रोजी चिपळूण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा 53 लाख रुपयांचा दुसरा धनादेशही खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे परत आला। यानंतर निलेश वारुळे यांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले। लायसन्स हस्तांतरित न केल्याने आणि पैसेही परत न केल्याने कल्पेशने जाणीवपूर्वक यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी निलेश वारुळे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी कल्पेश तारमळे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे। दरम्यान अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी लोकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले। कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारांपूर्वी संबंधित व्यक्ती आणि कागदपत्रांची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे। विशेषतः परवान्यांसारख्या संवेदनशील बाबींमध्ये अधिकृत माध्यमांचा वापर करणे आणि थेट संबंधित सरकारी विभागांशी संपर्क साधणे सुरक्षित ठरू शकते असेही पोलिसांनी सांगितले आहे।